सर्वांना जय येशू। आजच्या धर्मशिक्षण आपण प्रार्थनेद्वारे सुरू करूया। सर्वजण हात जोडा आणि डोळे मिटा। नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। येशूच्या नावात उपस्थित प्रिय मुलांनो, आज आपण चौथा धडा शिकणार आहोत, आई वडिलांचे सन्मान करणे। आपण मागच्या 4 धड्यामध्ये बघितलं होतं 3 आज्ञा। तर आज आपण 5वा धडा आणि 4थी आज्ञा शिकताना एक गोष्ट ऐकूया। एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते आणि त्यांना एकलौता एक पुत्र होता। ते खूप गरीब होते, तरी पण त्यांच्या मुलाला ते खूप शिकविले आणि त्या मुलाला एक चांगली नोकरी मिळाली। तो विदेशला गेला आणि नंतर काही वर्षानंतर त्याचे लग्न झाले आणि तो दरवर्षी तो आपल्या गावी यायचा आपल्या आई वडिलांना बघण्यासाठी। एकदा असे झाले की तो दरवर्षी येणे सोडून दिला। 1 वर्ष झाले, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, असे 5 वर्ष झाले तरी त्याचा काही पत्ता नाही। आणि बिचारे आई बाबा त्याची वाट बघत राहिले की तो आज येईल असे ते विचार करत होते, चिंतेमध्ये होते। आणि असे झाले की तो मुलगा आपल्या जीवनाच्या आनंदामध्ये आपल्या आई वडिलांना विसरून जातो। परंतु 5व्या वर्षी तो आपल्या जीवनामध्ये एक अडचण अनुभव करतो, म्हणजे त्याच्या बिझनेसचा लॉस होतो। तेव्हा तो आपल्या आई वडिलांची आठवण करून मी गावाला वापस जाईन अशा प्रकारे तो निर्णय घेऊन जेव्हा वापस येतो, तर गावात पोहोचल्यानंतर त्याला त्याची घर काही दिसत नाही, आई वडील नाही। तेव्हा एका शेजाऱ्याला विचारतो की इथे असणारे म्हातारे कुठे गेले? तेव्हा ते शेजारी सांगतो की 4 वर्षापूर्वीच त्यांची मृत्यू झाली आणि त्याचा मुलगा काही इथे वळला नाही आणि आम्ही सर्व गावाचे लोक मिळून त्यांचे अंतिम संस्कार केले। आणि हे ऐकून तो खूप उदास झाला आणि रडू लागला। प्रिय मुलांनो, आजच्या जगात आपण अशी घटना खूप बघतो आहोत, जेव्हा मुले आपल्या सामर्थ्यामध्ये येतात तेव्हा ते आपल्या आई वडिलांना जे या मुलांसाठी कष्ट सहन करून आपले घाम गाळतात, सर्व काही त्याग करतात, भुके राहून आपल्या मुलांनी शिक्षणासाठी, नोकरीसाठी जे काही करायचे ते सर्व काही करतात। पण मुलं आपल्या आई वडिलांचे त्याग विसरून जातात आणि त्यांची सेवा करण्यासाठी ते आपले कर्तव्य विसरून जातात। आपण आज 4थी आज्ञा शिकताना आपण बघूया, तर आपल्या बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आई वडिलांचे सन्मान करा याला किती महत्त्व दिलेले आहे आपण आज बघूया। मुलांनो, आता आपण बघूया 5वा धडा, आई वडिलांचे सन्मान करणे। जसे आपल्याला माहित आहे, नेहमी फरीसी लोक खूप सारे नियम लोकांवर लादत होते। तर आता आपण पुन्हा एक उदाहरण बघूया। फरीसी शास्त्री जे आहेत ते याच बेतात राहत होते की येशूमध्ये काही ना काही चुका शोधून काढाव्या।
एक दिवस त्यांनी येशूकडे अशी तक्रार केली की त्यांचे शिष्य हात न धुता जेवण केले. त्यांनी शिष्यांवर दोष लावावा की ते जुनी परंपरा मोडत आहेत. येशूने त्यांना उत्तर दिले. त्यांना असे म्हटले, आई वडिलांना सन्मान देण्यासाठी आज्ञा देवाने दिली आहे, परंतु कुर्बानद्वारे त्यांच्या प्रती आपली जे आज्ञा पूर्ण केले आहेत अशी ते म्हणतात. आणि येशू त्यांना असे तुम्ही कसे म्हणू शकता, अशा प्रकारे प्रभू येशू त्यांना विचारतात. येशूने त्यांना मनाई केली की त्यांनी परंपरेच्या नावावर देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणे सोडले पाहिजे. आणि हे उदाहरण आपण बघतो आहोत मार्क शुभवर्तमान अध्याय 7 1 ते 13 मध्ये. प्रिय मुलांनो, आता आपण जुन्या करारातील 4थी आज्ञा आपण बघूया. मोशेद्वारा दिलेल्या आज्ञेमध्ये 4थी आज्ञा अशा प्रकारे आहे. आपल्या आई बापाचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. हे आपण निर्गमन ग्रंथ अध्याय 20 वचन 12 मध्ये बघतो आहोत. या आज्ञेची व्याख्या आपण जुन्या करारातील बेनसिरा यातील बोध वचनामध्ये पाहतो. मुलांनो, तुमच्या कल्याणासाठी मी सांगतो तसे वागा. आपल्या पित्याचा मान द्या आणि आईचा हक्क माना, अशी परमेश्वराची इच्छा आहे. पित्यास मान दिल्याने आणि मातेचा सन्मान करणारा जणू धन संचय करतो. हे आपण बेनसिरा याच्या बोध वचने अध्याय 3 वचन संख्या 2 ते 4 मध्ये बघतो आहोत. मुलांनो, माता पित्याचा सन्मान केल्यामुळे जो आशीर्वाद प्राप्त होतो त्याबद्दल जुन्या करारात अनेक विश्लेषण आपण बघतो आहोत. अनेक ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. ह्याच प्रकारे आज्ञेचे उल्लंघन केल्याने जे नुकसान होते त्याबद्दल सूचना देखील दिलेल्या आहेत. नीतिसूत्र अध्याय 30 वाक्य 17. जो पित्याचा त्याग करतो तो ईश्वर निंदकासारखा आहे. आईचा राग ओढून घेतो, परमेश्वराचा श्राप ओढून घेतो. हे आपण बेनसिरा याचे बोध वचने अध्याय 3 वाक्य 16 मध्ये आपण बघतो. मुलांनो, मला एक घटना आठवते. एकदा मी एका परिवारामध्ये गेली होती आणि तिथे हे बघितले की तिथले मुलांनी आपल्या आई वडिलांना आपल्या घरून बाहेर काढले. काही झगडा झाले होते त्यामुळे असेल. तर मी त्यांना विचारले की आई बाबा कुठे गेले. ते म्हटले माहित नाही कुठे गेले. तर मी म्हटले की तुम्हाला माहित नाही तुमचे आई बाबा कुठे गेले. तर मग ते काही ना काही सांगू लागले की इकडे गेले तिकडे गेले अशा प्रकारे. तर मी त्यांना असं म्हटले की जर तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत असे व्यवहार करता, भविष्यात तुमचे लेकरे तुमचे मुलं सुद्धा तुमच्या सोबत असे करू शकतात. जशी मी हे शब्द म्हटली तेव्हा तिथला एक मुलगा तो म्हणतो की तुम्ही आम्हाला श्राप देत आहात की आशीर्वाद देत आहात. तर मुलांनो, मी त्यांना म्हटली मी श्राप किंवा आशीर्वाद देत आहे की नाही ते तुम्ही निर्णय घ्या. मी तुम्हाला श्राप देत नाही, हे परमेश्वराचे वचन आहे असे म्हणून मी त्यांना सांगितले. आणि तेच वचन बघा इथे आपल्याला आज ऐकायला मिळत आहे की परमेश्वर आपल्याला जे आज्ञा दिली आहे जर आपण त्याचे पालन नाही केले तर
परमेश्वराचा श्राप येणार आहे. मी म्हटले म्हणून किंवा आई वडील म्हटले म्हणून, शेजारी म्हटले त्याकरिता श्राप येणार नाही, परंतु ते स्वतः आपल्या आचरणामुळे, आपल्या व्यवहारामुळे परमेश्वराचे श्राप ते आपल्यावर घेत आहेत. कारण की वचन सांगते आहे की पित्याचा त्याग करतो तो ईश्वर निंदकासारखे आहे आणि आईचा राग ओढून घेणारा परमेश्वराचा श्राप ओढून घेतो. कळले तुम्हाला मुलांनो? म्हणून वचन तुम्ही ऐकून घ्या, मनात ठेवा आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचे प्रयत्न केले पाहिजे. समजले मुलांनो? मुलांनो, आता आपण नव्या करारातील 4थी आज्ञा बघूया. जो या आज्ञेचे पालन करतो त्याच्या चिरकाळ आयुष्याचे वचन सुद्धा देवाने दिले आहे. अनुवाद अध्याय 5:16. समाजाचा मूल आधार कुटुंब आहे आणि चांगल्या कुटुंबामुळे चांगला समाज आणि चांगले विश्व तयार होते. जिथे आई वडील व लेकरे एकमेकावर प्रेम करतात आणि सहयोग देतात तेच आदर्श कुटुंब आहे. 4थी आज्ञा पाळणे हे चांगल्या कुटुंबाचे लक्षण आहे. या विषयी आवश्यक निर्देश आणि आदर्श नवीन करारामध्ये आपण पाहू शकतो. मुलांनो, जसे पवित्र वचन आपल्याला शिकविते, येशूने एका कुटुंबातील सदस्याच्या रूपाने जन्म घेतला आणि मरिया व जोसेफाच्या आज्ञेत राहून नासरेतमध्ये जीवन व्यतीत केले. हे आपण संत लूक शुभवर्तमान अध्याय 2:51 मध्ये बघतो. परमेश्वराचा पुत्र येशू आपल्या आई वडिलाच्या आज्ञेत राहून जीवन घालविले आणि आपल्यासाठी एक आदर्श ठरले. मुलांनो, आई वडील आपल्या स्वर्गीय पित्याचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे म्हणजे देवाचा सन्मान आणि प्रेम करणे होय. नासरेत येथील पवित्र कुटुंब आपल्याला हे शिकविते की एक ख्रिस्तीय कुटुंब कशा प्रकारे असायला पाहिजे. त्यात आई वडील लेकरांच्या प्रती आणि लेकरांचे आई वडिलांच्या प्रती कर्तव्यनिष्ठ असले पाहिजे. यावर नवीन करार आपल्याला विस्तृत स्वरूपात शिकविते आहे. कळले मुलांनो? आता आपण बघूया मुलांचे कर्तव्य. परमेश्वरानंतर आपल्या जीवनात आपल्या विकासाचे उत्तराधिकारी आणि संरक्षण आई वडील आहेत. म्हणून त्यांचा सन्मान आणि त्यांच्यावर प्रेम करणे मुलांचे कर्तव्य आहे. ही एक परमेश्वरीय आज्ञा आणि नैसर्गिक नियम सुद्धा आहे. म्हणून संत पौल म्हणतात, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहा, कारण हे योग्य आहे. हे आपण पौलाचे पत्र एफेसीकरास पत्र अध्याय 6:1 मध्ये बघतो. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळीत त्यांचा सन्मान करावे. आई बाबाचा सन्मान करणे फक्त बालपणी नव्हे तर आयुष्यभर ते मुलांचे कर्तव्य आहे. कुटुंबाच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी हे आवश्यक आहे. आई वडील परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आणि अनैतिक मार्गदर्शन मुलांना देऊ नये. अशा प्रकारच्या आज्ञाचे पालन करण्याकरिता लेकरे बाध्य नाहीत. म्हणून
संपूर्ण मनाने तुझ्या पित्याला मानते आणि आईने सोसलेल्या प्रसव पीडा विसरू नको. त्यांनी तुला जन्म दिले आहे त्याची आठवण ठेव. त्यांनी सोसलेल्या कष्टाची फेड तू कशी करशील हे आपण बेन सिरा अध्याय 7 27 ते 28 या वचनामध्ये आपण पाहतो. हे आई वडिलांप्रती मुलांच्या कर्तव्याची आठवण करून देते. आणि सुद्धा आपण हे समजून आपल्या आई वडिलांवर प्रेम केले पाहिजे की आपले जीवन आणि आयुष्य मागे महत्वपूर्ण शक्ती आई वडिलांची आहे. त्यांचा त्याग आणि त्यांचे बलिदान आहे. आपण त्यांच्याप्रती नेहमी आभारी असायला पाहिजे. आणि म्हातारे आई वडिलांना त्यांच्या आपण सेवासुश्रूषा केले पाहिजे. आपल्या कर्म आणि कृत्याद्वारे हे स्पष्ट केले पाहिजे. आपल्या आई वडील जे आजारी म्हातारे आहेत त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांना सांत्वना दिले पाहिजे. त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक सेवा उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि प्रेममय सेवा आणि संवाद त्यांच्या एकटेपणा आणि अडचणींना दूर केले पाहिजे. हेच आईवडिलांप्रती लेकरांचे मुलांचे महत्वपूर्ण कर्तव्य आहे. आईवडिलांची योग्य देखभाल न करता त्यांना निराधार सोडणे हा लेकरांचा फार मोठा अपराध आहे. आईवडिलांचा अपराध करणे, त्यांना शिवागाळ करणे आणि शारीरिक दुःख देणे इत्यादी या आज्ञेच्या विरुद्ध फार गंभीर चुका आहेत. म्हणून आपल्याला हे आठवण ठेवले पाहिजे. कळले मुलांनो, इथे आपण आपला 5व्या धड्याचे अर्धा भाग समाप्त करतो. आणि आपल्या पुस्तकामध्ये 5 प्रश्न दिले गेले आहेत. त्यातील पहिले 3 प्रश्न जसे की जुन्या करारातील एक वचन तुम्ही लिहून घ्या जे 4थी अध्यायाबद्दल शिकवते. आणि दुसरा प्रश्न आहे पवित्र कुटुंबात येशूने कशा प्रकारे जीवन व्यतीत केले. आणि तिसरा आहे आई वडिलांप्रती लेकरांचे कर्तव्य कोणते कोणते आहेत. हे 3 प्रश्न तुम्ही या 3 प्रश्नाचे उत्तर शोधून काढा आणि आपल्या वहीत लिहा. आज आपण आपल्या मार्गदर्शनासाठी एक वचन घेऊया. तर पवित्र वचन निर्गमन ग्रंथ अध्याय 20 वचन 12 यामध्ये हेच आपल्याला दिलेले आहे की आपल्या बापाच्या व आपल्या आईच्या मान राख. म्हणजे जो देश तुझा परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. हे पवित्र वचन आपण आपल्या मनात ठेवून पाठांतर करूया आणि या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ठीक आहे मुलांनो. तर मग इथे आपण आपला धर्मशिक्षणचे आपण समाप्त करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.